वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आज आपण चिरंजीव श्याम आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षा अश्विनी यांच्या विवाह सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत। लग्न फक्त एक अडीच शब्द नाही, लग्न फक्त एक अडीच शब्द नाही तर 7 जन्मांचे श्रेणुबंध आहेत, जे आपण लोखंडे परिवार आणि शेळके परिवार यांच्या लग्न सोहळ्यामध्ये आलेलो आहोत। आपल्या सर्वांचा प्रेम, जिव्हाळा, आशीर्वाद या सत्यनारायणासारख्या जोड्याला मिळावं यासाठी आपल्याला जे काही आमंत्रण निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणाचा आपण स्वीकार करून इथे गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी उपस्थित झाले आहात। त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा लोखंडे परिवार आणि शेळके परिवार यांच्याकडून निवेदिका या नात्याने आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते। काळ बदलत चाललेला आहे तसं लग्नाच्या प्रथाही बदलत चाललेल्या आहेत। आता नुकतीच एक नवीन प्रथा आलेली आहे, ती म्हणजे प्री वेडिंग। प्री वेडिंग हे आपण सगळेजण इथून बसून पाहणार आहे, पण पोस्ट वेडिंग हे फक्त घरचेच पाहत असतात नवरदेव नवरीच्या। तर आता आपण थोड्याच वेळात प्री वेडिंग बघणार आहोत, आपल्या नवीन जोडप्याची सुंदरशी प्री वेडिंग। शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आणि मूर्तीचं जे लग्न मंडपामध्ये प्रतिष्ठापन केलेलं आहे यांचं पहिले पूजन करण्यात येईल, नंतर आरती करण्यात येईल आणि त्यानंतर विवाह प्रारंभ होईल। तरी सगळ्यांनी खाली बसून घ्या। नात्यांची आणि 2 परिवारांची तरी उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी आणि मित्रमंडळी यांचं लोखंडे आणि शेळके परिवार यांच्याकडून मी निवेदिका या नात्याने सानिका निकम आपलं मनापासून इथे आभार व्यक्त करते की आपण इथे आलात आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। स्वराज्याचं स्वप्न निघालं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्यांनी हे स्वराज्याचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपल्या पराक्रमाने, शौर्याने आणि सातत्याने स्वीकारलं असे बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि साकार झालेला हिंदवी स्वराज्य ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावर पेललं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तिन्ही देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज आपण हा सुंदर असा विवाह सोहळा इथे आयोजित केलेला आहे। आणि या विवाहाचे साक्षीदार म्हणजे आपण, मी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी आणि या मांडवामध्ये किलबिल करणारी ही लहान लहान मुलं।